पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे। उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्याही लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहेत। जाहीर झालेल्या यादीत ज्या शेतकऱ्यांची नावे नाहीत त्यांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलं। योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे 56 लाख पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्ती आणि प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे। पात्र शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी। आतापर्यंत 16,96,000 पात्र शेतकऱ्यांची कर्जमुक्तीची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे। यामध्ये 7,03,000 शेतकरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे तर 9,93,000 शेतकरी व्यापारी आणि राष्ट्रीयकृत बँकांचे असून यात एकूण 13,336 कोटींच्या कर्जमुक्तीचा समावेश आहे। योजनेतील पात्र लाभार्थ्यांची यादी संबंधित बँकांनी महाआयटीने विकसित केलेल्या पोर्टलवर अपलोड केली असून ग्रामपंचायत कार्यालय, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आणि संबंधित बँक शाखांमध्येही प्रसिद्ध करण्यात आली आहे। प्रत्येक पात्र लाभार्थ्यांच्या कर्ज खात्याला विशिष्ट क्रमांक देण्यात आला आहे। त्या आधारे ॲग्रीस्टॅकवरील नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण करणं आवश्यक आहे। राज्यभरातील 32,000 आपले सरकार सेवा केंद्र कार्यान्वित करण्यात आली असून त्यामार्फत ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। योजनेच्या अंमलबजावणीसाठी आतापर्यंत 6 लाख कर्ज खात्यांचं आधार प्रमाणीकरण पूर्ण झालं आहे।